येत्या 25 एप्रिलपासून शाळांना उन्हाळी सुट्ट्या पडणार आहेत। पहिली ते 9वीच्या शाळांना 25 तारखेपासून सुट्टी मिळेल। 1 मेला निकाल जाहीर होणार आहे। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमुळे यंदा शाळांच्या परीक्षेचं वेळापत्रक लांबलेलं आहे आणि सुरुवातीला संस्था आणि संघटना देखील याचा विरोध केलेला होता, परंतु नियोजित वेळेमध्येच परीक्षा होतील असं स्पष्ट करण्यात आल्यानं 8 ते 25 एप्रिल दरम्यान शाळांच्या परीक्षा होणार आहेत आणि 25 एप्रिल रोजी दिलेल्या वेळापत्रकानुसार शेवटचा पेपर असल्यानं पहिली ते 9वीच्या विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत। शिक्षकांना निकाल वेळेत तयार करून जाहीर होईपर्यंत शाळेत यावं लागेल। 1 मे रोजी निकाल जाहीर करण्यात येईल आणि त्यानंतर शिक्षकांनाही सुट्ट्या लागतील। येत्या 15 जून रोजी नव्या शैक्षणिक वर्षामध्ये शाळेला सुरुवात होणार आहे। पहिली ते 9वीच्या शाळांना 25 तारखेपासून सुट्टी मिळणार आहे। त्याआधी परीक्षा पूर्ण होतील आणि 1 मेला निकाल हा जाहीर होणार आहे। येत्या 25 एप्रिलपासून शाळांना उन्हाळी सुट्ट्या पडणार आहेत। त्यापूर्वी शाळांच्या ज्या पहिली ते 9वी या शाळा आहेत त्यांच्या परीक्षा पूर्ण कराव्या लागतील। 1 मेला हा निकाल जाहीर करावा लागणार आहे। त्यामुळे 25 एप्रिलच्या आधी परीक्षा पूर्ण करून केवळ 1 आठवडा मिळतोय आणि 1 आठवड्यामध्ये शिक्षकांना पेपर तपासून 1 मेला पहिली ते 9वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल हा जाहीर करावा लागणार आहे। पहिली ते 9वीच्या विद्यार्थ्यांना 25 एप्रिल नंतर उन्हाळी सुट्ट्या पडणार आहेत। 1 मेला निकाल जाहीर होणार आहे। त्यामुळे 25 एप्रिलच्या आधी सर्व शाळांच्या परीक्षा पूर्ण कराव्या लागणार आहेत। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात। विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। विजय, 25 एप्रिलच्या आधी पहिली ते 9वीच्या परीक्षा पूर्ण कराव्या लागणार आहेत आणि 1 मेला निकाल जाहीर होणार आहे। सविस्तर नक्की त्याचे जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर असेल किंवा राज्यामध्ये असेल 8 एप्रिल ते 25 एप्रिल या दरम्यान जे आहे ते संपूर्ण विद्यार्थ्यांचे शेवटचे पेपर असणार आहेत। 9वीचे विद्यार्थी देखील पेपर असणार आहेत। त्यानंतर 1 मे रोजी जे आहे ते निकाल जाहीर होणार आहे, परंतु त्यापूर्वी जे आहे ते संपूर्ण परीक्षा पार पाडावी लागणार आहेत आणि त्यानंतर पहिली ते 9वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत जे आहे ते सुट्ट्या लागणार आहेत। मात्र शिक्षकांना जे आहे त्या 1 मे रोजी जे आहे त्या सुट्ट्या लागणार आहेत। त्यानंतर नवीन वर्ष जे आहे ते 15 जून रोजी देखील नवीन शैक्षणिक वर्ष जे आहे ते सुरुवात होणार आहे। त्यानंतर शाळेला देखील सुरुवात होणार आहे। मात्र आता सध्या विद्यार्थ्यांच्या जे आहे त्या परीक्षा सुरू असल्या तर पाहायला मिळत आहे। 25 एप्रिल जो आहे तो अंतिम दिवस असणार आहे आणि त्यानंतर 1 मे रोजी जे आहे ते निकाल देखील घोषित केल्यानंतर शिक्षकांना देखील सुट्ट्या लागणार आहेत। अगदी धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।